सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून एलईडी मच्छीमारी करणाऱ्या बोटींचा धुमाकूळ सुरू असल्याचा आरोप करत मच्छीमार संघटनांनी आंदोलन छेडलं आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये एलईडी मच्छीमारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। मत्स्य विभागाकडे सातत्याने मागणी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांकडून करण्यात आलाय आणि याच पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावरती नाराजी व्यक्त केली आहे। जर कारवाई अधिक तीव्र झाली नाही तर आंदोलन आणखीनच तीव्र करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय। तसंच एलईडी मच्छीमारीवरती बंदी असतानाही किनारपट्टी भागात बोटी कशा काय येतात आणि त्यांना कोणाचं पाठबळ आहे याचा शोध घेण्याचीही मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। गेल्या 8 दिवसात 13 बोटी पकडण्यात आल्याची माहिती समोर येत असून आधी 7 ते 8 महिने कारवाई न झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। गेले 2 वर्षांमध्ये सातत्याने एलईडी मच्छीमारी करणाऱ्या बोटींनी धुमाकूळ घातलेला आहे आणि या संदर्भात आम्ही सातत्याने मत्स्य खात्याकडे इथले मच्छीमार मागणी करत होते, परंतु याला कुठल्याही मत्स्य खात्याने हे केलं नाही आणि म्हणून गेल्या 8 दिवसापासून मच्छीमार आंदोलन करतायत आणि म्हणून त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने मोर्चा काढलेला आहे। आणि जर या संदर्भात कारवाई तीव्र झाली नाही तर आम्ही याच्या स्वरूपात जास्त आंदोलन तीव्र करू। आज जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री आणि बरेचसे मंत्री जे येणार आहेत मच्छीमारांची मागणी नाही, खरं तर आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय मत्स्यमंत्री यांच्याकडे आम्ही सकारात्मक अजूनही आहोत की तुम्ही ह्या एलईडी धारकांना बंदी असताना किनारपट्टीवर कसे येत आहेत आणि त्यांना सत्ताधारी कोणाचे फोन येत आहेत, कोण त्यांना मातीशी घालायचा तुम्ही मागोवा घ्या आणि या मच्छीमारांच्या विरुद्ध कारवाई तुम्ही तीव्र करा। आता आपण बघितलं की आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर 8 दिवसामध्ये 13 बोटी पकडल्या, मग याआधी या का झाल्या नाहीत? 7-8 महिने ते करत होते आणि त्यामुळे या सगळ्या विरोधात जे काही हप्ते सुरू आहे ती थांबली तरच हे आंदोलन, तरच ही कारवाई तीव्र होईल।